याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाले आवेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुका मने मुक्ती परनेली नवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. समचरण सरोजम सांद्रणीलाभुलाभम, जगन्नीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो. असो नसो भावालो, तुझी आठाया आलो, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. असो नसो भावालो, तुझी आठाया आलो, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. असो भावालो, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, या मृत्यू लोकामध्ये इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे मिळालेले असतात. एक म्हणजे येण्याचा दिवस असतो आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस असतो. ज्याला येण्याचा दिवस मिळालाय त्या प्रत्येक माणसाला जाण्याचा दिवस हा नक्कीच भेटत असतो. हा नियतीनं घालून दिलेला एक नियम आहे. ज्याच्या जीवनामध्ये आपण वाढदिवस करतो, एक ना एक दिवस त्याच्या जीवनाचं वर्ष श्राद्ध आपल्याला करावं लागतं. ज्याच्या जीवनाचं बारसं होतं त्याच्या जीवनाचं तेरसं आपल्याला कधीतरी करावं लागतं. त्याच नियतीच्या नियमाला अनुसरून आज वैकुंठवासी प्रल्हाद मसू गडरी रूप चव्हाण, बरोबर ना, चव्हाण आडनाव आहे, त्यांना आपल्यामधून जाऊन 12 दिवस पूर्ण झालेले, बरोबर ना, का 13? 12 पूर्ण झालाय. आणि हा 13वीचा कार्यक्रम आहे, उत्तर कार्याचा कार्यक्रम आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर्पण विधी नावाचं एक शास्त्र आहे. आणि त्या तर्पण विधी शास्त्रामध्ये माणूस गेल्याच्या नंतर पहिल्या दिवशी पहिलं पिंडदान, दुसऱ्या दिवशी दुसरं पिंडदान, तिसऱ्या दिवशी तिसरं, चौथ्या दिवशी चौथं, 5व्या दिवशी 5वं, 6व्या दिवशी 6वं, असे करत 12 पिंडदान करून 13व्या दिवशी 13वं पिंडदान करून 14व्या दिवशी गोड जीवनाचा कार्यक्रम केला जातो. त्याला आपण गंगापूजन असं म्हणतो. सर्वांगाचे कान करून कीर्तन आहे का, फार महत्वाचं मी तुमच्याशी बोलणार आहे.
आज आपल्यामधून जाऊन तुम्ही काय म्हणायचं त्यांना? आबा, दादा, आप्पा, भाऊ. भाऊ म्हणायचे तुम्ही यांना, भाऊ म्हणायचे. भाऊ आपल्यामधून जाऊन 12-13 दिवस पूर्ण झालेले आहेत. भाऊंचं संपूर्ण जीवन या वारकरी संप्रदायासाठी खर्च झालेलं आहे. मला सरांनी फोनवर सांगितलं की महाराज, आता आम्ही आळंदीच्या यात्रेमध्ये आहेत, पण आळंदीच्या यात्रेमध्ये आम्ही कधी कीर्तन दुसरं घेत नाही, कारण ज्ञानोबरायाची सेवा करण्याचं भाग्य आमच्या जीवनामध्ये या 4-5 दिवसामध्ये आम्हाला मिळतं. परंतु सरांनी मला सांगितलं, महाराज आमचे सुद्धा वडील वारकरी संप्रदायाची सेवा करत होते. नोहे नोहे महाराज, आमचे वडील भजनामध्ये मृदंग वाजवण्याचं, उत्कृष्ट मृदंग वाजवण्याचं काम करत होते. मी म्हणलं ज्ञानोबरायाची सेवा आपण करणारच आहोत, पण एका वारकऱ्याच्या उत्तर कार्याला जर आपल्याला कीर्तन करावं लागत असेल तर आपण भाग्यवान माणसं आहोत. म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यांच्या जीवनामध्ये संपूर्ण कष्ट करत असताना, संसाराचा गाडा चालवत असताना त्यांना 3 मुलं आहेत. त्या 3 मुलांपैकी आदरणीय श्री मुरलीधर प्रल्हाद गडरी, आदरणीय श्री किशोर प्रल्हाद गडरी आणि संदीप प्रल्हाद गडरी असे 3 मुलं आहेत. या आमच्या भाऊंना त्यांचं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाचे विचार आपल्या पोरांच्या हृदयामध्ये घातले. आणि खरं सांगू तुम्हाला, वेल एज्युकेटेड, सुशिक्षित, शिकलेला हा संपूर्ण परिवार या एका म्हाताऱ्या बापानं, एका संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायासाठी घालणाऱ्या बापानं बनवला. एक मुलगा डॉक्टर आहे तर एक मुलगा शिक्षक आहे. आणि त्यांचं कापड दुकानदार, जे कापड दुकानाचं काम होतं ते काम सुद्धा त्यांची परंपरा बंद पडू नये म्हणून एका मुलानं ते काम हाती घेतलं आणि त्यांचा वारसा तो पुढं चालत राहिला. त्यांच्या घरामध्ये सुशिक्षित शिकलेल्या सगळ्या सुनबाई आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आपल्या सासऱ्यासाठी, आपण आपल्या वडिलांसाठी अत्यंत सुंदर हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. मी कीर्तन का 13व्याच्या दिवशी करायचं, कीर्तन का उत्तर कार्याच्या दिवशी करायचं, का वर्षश्राद्धाला कीर्तन करायचं, ह्याच्यावर सविस्तर बोलणार आहे. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. सेवेसाठी उपस्थित ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. त्यांचे भाऊंचे जे बंधू आहेत ते श्री भगवान मसू गडरी आणि श्री सोमनाथ मसू गडरी हे आहेत. आदरणीय त्यांच्या पत्नी आहेत त्या इंदुबाई, या ठिकाणं इंदुबाई प्रल्हाद गडरी या ठिकाणं आहेत. पुन्हा आदरणीय आमच्या भाऊंनं अहिल्याबाई होळकरांचं जे मंदिर आहे त्या मंदिरासाठी देणगी 51,000 रुपये त्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न केला. दिली ती देणगी. वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना सहकार्याची भावना अंतकरणामध्ये ठेवून ही व्यक्ती वारकरी संप्रदायासाठी झटत राहिली. म्हणूनच की काय, एवढ्या सुंदर पर्व काळावर त्यांना एकदम छान मरण आलं. 87 वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि एकदम चांगल्या काळामध्ये त्यांना अखेरचा श्वास मिळाला. त्यामुळं त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं सर्वांगाचे कान करून सर्वांना कीर्तन करायचं. तुमची आणि माझी ओळख नाही, मी तुमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही माझ्यासाठी नवीन आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तन आपल्यासाठी नवीन नाही, ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवून सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला का बरं आपण माणूस गेल्याच्या नंतर त्याच्या नावानं खाली पुण्य करतो? का बरं आपण माणूस गेल्याच्या नंतर त्याच्या नावानं खाली अन्नदान करतो? माणूस गेल्याच्या नंतर खाली अन्नदान केलं, खाली पुण्य केलं तर त्याचा फायदा काय होतो का त्यांना? तर ऐका, महाभारताचं ज्यावेळेस युद्ध झालं त्या महाभारताच्या युद्धाच्या नंतर कर्ण मृत्युमुखी पडला. आणि कर्ण मृत्युमुखी पडल्याच्या नंतर कर्णाला घेण्यासाठी यमदेव आले. कर्णाला घेण्यासाठी यमदेव आले. यमदेव एका बाजूला उभा राहिले आणि इंद्र एका बाजूला उभा राहिला. कर्णाचं प्रेत असं मध्ये पडलेलं होतं. यमदेवाला कर्णानं, त्या इंद्रानं यमदेवाला सांगितलं, यमदेवा, कर्णाला तुमच्याकडे घेऊन जाता येणार नाही, कारण कर्णानं त्याच्या जीवनामध्ये दान धर्म केलेला आहे. योग्य पद्धतीचं दान, योग्य पद्धतीचा धर्म त्याच्या जीवनामध्ये त्यानं केलेला आहे. त्या कर्ण पुण्यवान आहे. कर्णाला घेऊन जाण्याचा अधिकार माझा आहे, मी स्वर्गामध्ये घेऊन जाईल. इंद्रदेवानं कर्णाला स्वर्गामध्ये घेऊन गेला आणि स्वर्गामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर कर्ण स्वर्गामध्ये बसलेला होता. चहूबाजूनी सारं होतं. त्या कर्णाला सगळं दिसत होतं, सोनं दिसत होतं, चांदी दिसत होतं, सगळं काही असे मोठे मोठे डोंगर लागले होते सोन्या चांदीचे. पण कर्णाला अन्न खायला मिळत नव्हतं.
कर्ण म्हणला, इंद्रदेवा, मी माझ्या जीवनामध्ये बरंचसं काही दान केलंय, मी माझ्या जीवनामध्ये धर्माचं योग्य पद्धतीनं पालन केलेलं आहे. मग का हो इंद्रदेवा, इथं सगळं काय आहे पण मला जेवण्यासाठी अन्न शिल्लक नाही, अन्न मिळत नाही. त्यावेळेस इंद्रदेव काय म्हणले माहितीये, कर्णा, या स्वर्गाचा एक नियम आहे, जे मृत्यू लोकामध्ये तुम्ही केलेलं आहे तेच तुम्हाला या स्वर्गामध्ये मिळणार आहे. म्हणजे अरे कर्णा, तू मृत्यू लोकामध्ये सोनं दान केलंस, तू मृत्यू लोकामध्ये चांदी दान केलंस, तू मृत्यू लोकामध्ये धर्माचं पालन केलंस, नक्की खरं आहे. पण तुझ्या आयुष्यामध्ये तू मृत्यू लोकामध्ये कधीच अन्न दान केलं नाहीस, म्हणून तुला इथं अन्न मिळणार नाही. कर्ण म्हणला, देवा, माझी एक विनंती आहे तुम्हाला, मला 14 दिवसासाठी खाली पाठवा मृत्यू लोकामध्ये, मला अन्नदान एकदा करू द्या, आणि एकदा अन्नदान केलं की 14 दिवसानंतर मी परत माघारी येतो. मग इंद्रदेवानं कर्णाची विनंती मान्य केली. 14 दिवसासाठी कर्णाला इंद्रदेवानं स्वर्गातून मृत्यू लोकामध्ये पाठवलं. ते 14 दिवस म्हणजेच आपल्या संपूर्ण माणसाचा उत्तर कार्याचा विधी आहे. विठाला 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 विठाला. कर्ण मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर कर्णानं प्रचंड दान धर्म केला आणि कर्ण 14व्या दिवशी इथून निघून गेला. ऐका लक्षपूर्वक, आज या कुटुंबाचा बाप गेलेला आहे. बाप म्हणजे कुटुंबाचा एक आधार आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. प्रत्येक माणूस येतो आणि आईचं कौतुक करून जातो, आईचं कौतुक नक्की केलं पाहिजे, पण बाप आमच्या जीवनामध्ये कुठं कमी पडला हे पण आम्ही सांगितलं पाहिजे. कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. अरे, संध्याकाळी जेवणाची शिदोरी बांधण्याचं काम आपली आई करते, आपल्या लेकरांना रात्री काय खावं हे नियोजन पाहते आपली आई, पण माझ्या पोरांना आयुष्यभर कसं सुंदर जगावं याचं नियोजन पाहणारा बाप असतो. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, तुमच्या जीवनामध्ये एखादी प्रेतयात्रा तुमच्या गावामध्ये आली तर त्या प्रेतयात्रेचं दर्शन घ्यायला तुम्ही प्रत्येकानं गेलं पाहिजे. हेच ते प्रांगण असन, हेच ते त्यांच्या घराच्या समोर भाऊंना शेवटची अंघोळ घातली असल, त्या शेवटच्या अंघोळ घातल्याच्या नंतर त्यांना पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन करण्यासाठी गावातील परिसरातील नातेवाईक सगळे जमा झाले असतील. तुम्ही सुद्धा दर्शनाला सगळेजण शेवटच्या आला असाल आणि शेवटचं दर्शन करत असताना तुम्ही पाहत असाल की प्रत्येक माणूस येऊन भाऊंच्या समोर रडत असेल, प्रत्येक माणसाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत असेल. अनेक भाऊंना चांगल्या केलेलं कार्य, जे चांगलं केलंय त्याची आठवण प्रत्येक माणसाला होत असेल. कधीतरी पहा, तुमच्या गावामध्ये एखादं प्रेत आलं ना, त्या प्रेताचं दर्शन घ्यायला जात जा माता माऊल्यानो. मी एकदा एका प्रेताचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर समजलं, प्रेत असं झोपलेलं होतं. जवळ गेलो, जवळ गेल्याच्या नंतर कळालं त्या प्रेताच्या समोर एक माणूस जोरात जमिनीवर हात आपटत रडत होता. त्या माणसाला विचारलं, ओ दादा, अहो प्रेत पडलेलं आहे, का तुम्ही त्याच्या समोर हात आपटून रडता? त्यावेळेस त्या माणसानं मला सांगितलं, महाराज, हात आपटू नाही तर काय करू, कसाही केला तरी माझा भाऊ होता, माझ्या बाहूतलं बाहुबलच निघून गेलं महाराज, तर आता कोणाच्या आधारावर आम्ही जगायचं? म्हणून त्या प्रेताचे भाऊ त्या प्रेताच्या समोर रडत असतात. थोडं पुढे जाऊन पाहिलं ना, त्या प्रेताची आई पोट बडवत असते आणि पोट बडवत प्रेताच्या शेजारी बसून रडत असते, म्हणत असते, अहो, याच पोटामध्ये 9 महिने 9 दिवस मी माझ्या लेकराला सांभाळलं आणि देवानं माझ्या अगोदर माझ्या लेकराला घेऊन गेला, पोट नाही बडवू तर काय करू? थोडंसं प्रेताच्या पुढे गेलं ना माय बापानो, तर प्रेताच्या डोक्यापाशी बसून त्या प्रेताची पत्नी रडत असते. हात नाही बडवत ती, पाय नाही आपटत ती, पोट नाही बडवत ती कपाळ बडवत असते, कपाळ. विचारलं ना तिला, ओ ताई, का कपाळ बडवता? त्यावेळेस सांगून जाते ती, अरे कपाळ नाही बडवू तर काय करू, कसंही होतं तरी माझ्या कपाळाचं कुंकू होतं, निघून गेला माझ्या कपाळाचं कुंकू, आता कोणाच्या नावाचं कुंकू लावू? आणि त्या प्रेताकडे बघून ती काय म्हणत असते माहितीये, मालक, अहो मालक, उभा संसार तुमच्या खांद्याला खांदा लावून केला मालक. मालक, लहानपणापासून मुलं लेकरं बाळा सगळे सांभाळण्याचं काम मी केलं मालक. मालक, तुमच्या शब्दाच्या पुढे कधी पाऊल टाकला नाही मालक, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा संसार हाकला मालक. किती प्रेम केलं तुमच्यावर मी. अहो मालक, पायाची बोटं माझी होती पण जोडवी मात्र तुमच्या नावाची होती मालक. मालक, पाय माझे होते पण पैंजण मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. मालक, हात माझा होता पण चुडा मात्र तुमच्या नावाचा होता मालक. मालक, गळा माझा होता पण मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. मालक, कपाळ माझं होतं
पण कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. ओसाड पडलं माझं कपाळ, आता कोणाच्या नावाचं कुंकू लावावं. म्हणून त्या प्रेताची बायको त्या प्रेताच्या समोर बसून रडत असते. एक सांगू तुम्हाला, प्रेताची मुलं, प्रेत जोपर्यंत घरात आहे, बाप जोपर्यंत घरात आहे, तोपर्यंत रडतील का नाही याची मला गॅरंटी नाही. जोपर्यंत आपला बाप घरामध्ये प्रेत म्हणून पडलेला आहे तोपर्यंत पोरं रडतील का नाही मला याची गॅरंटी नाही. पण एकदा का बापाच्या अग्नीला, चितेला अग्निदाग दिला की घरी आल्याच्या नंतर तीच पोरं मोठ्या मोठ्यानं हंबरडा फोडून रडत असतात. सगळी भावकी त्या पोरांना समजवते, ए पोरांनो, अरे कशासाठी रडताय? निघून गेलाय तुमचा बाप, सगळं उभा करून ठेवलाय, तुम्हाला रडता कशासाठी? त्यावेळेस त्या प्रत्येक पोराच्या तोंडातलं वाक्य असतं, अरे जोपर्यंत आमचा बाप जिवंत होता ना तोपर्यंत आमच्या बापानं कधीच आम्हाला भावकीच्या दारात जाऊ दिलं नाही. जोपर्यंत आमचा बाप जिवंत होता ना तोपर्यंत आमच्या बापानं स्वाभिमानानं आमचं जीवन घातलं, निघून गेला आमचा आधार. आता आम्ही खड्ड्यात पडल्यावर खड्ड्यातून बाहेर काढेल कोण? एखादं संकट आमच्यावर आलं तर आमच्या मोबाईलवर पटकन एक नंबर डायल होत होता, तो म्हणजे आमच्या भाऊंचा होता. एकदा भाऊंना फोन केला की भाऊंच्या एका शब्दानं आम्हाला डोंगरा एवढा आधार मिळायचा. पण आता नंबर मोबाईल मध्ये आहे, पण भाऊ निघून गेले आमचे. काय करावं महाराज? जगाच्या बाजारामध्ये सगळं काही मिळेल तुम्हाला, पण बापाचा आधार तुम्हाला कोणत्याच दुकानामध्ये विकत घेता येणार नाही. विठाला 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 विठाला. सेवेसाठी निवडलेल्या अभंगावर चिंतन करायचंय आपल्याला. अभंग भाऊंच्या या उत्तर कार्याच्या निमित्तानं घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आम्ही याच दिवसासाठी अट्टहास केला होता, याच दिवसासाठी 42 वर्ष परमार्थ केला होता. कोणत्या दिवसासाठी? आमच्या जीवनामधील शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आम्ही 42 वर्ष परमार्थ केला. काही लोक म्हणले, महाराज नेमका शेवट कशाचा हो? शेवट साधनेचा, शेवट जन्माचा का शेवट मरणाचा? महाराज म्हणले, मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. अरे मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट असता तर ज्ञानेश्वरीमध्ये नसते म्हणले, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि मग नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड जसं आपण आपल्या अंगामधून काढून फेकून देतो आणि नवीन कापड आपण आपल्या अंगामध्ये परिधान करतो, तसा आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही महाराज. मग काय माणसाच्या जीवनाचा शेवट आहे? साधना संपून साध्य प्राप्त होणं म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट आहे. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाची साधना आहे नामचिंतन आणि माझ्या जीवनाचं साध्य आहे परमेश्वर. नामचिंतन रूपी साधना पार करून परमेश्वर रूपी साध्य मला प्राप्त झालं आणि आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटली या धावा तृष्णेची. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची तहान राहिली नाही, कसल्याही प्रकारची पळापळ राहिली नाही. काही लोक म्हणले, तुकोबाराय हे सगळं तुमच्या जीवनामध्ये कसं काय घडत गेलो? तुकोबाराय म्हणले, त्याच मला कौतुक वाटायला लागलंय. कौतुक वाटे झाले या वेचाचे, पण ज्या वेळेस मी माझ्या जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं त्यावेळेस मला कळालं की फक्त एका देवाच्या मंगल नामानं हे सगळं घडलं. नाम मंगलाचे, त्या देवाच्या मंगल नामानं आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला. त्या देवाच्या मंगल नामानं माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची चिंता राहिली नाही. त्या देवाच्या मंगल नामानं माझी पळापळ शांत होऊन गेली. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, आपण प्रत्येकानं देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. देवाचं अस्तित्व तुम्ही माना किंवा न माना, पण आपल्याला शरीर आहे ना, या नरदेहाला माणूस म्हणतात, हे जरी आपल्या लक्षामध्ये आलं तरी देवाचं नामचिंतन आपण प्रत्येकानं केलं पाहिजे. अहो, नामचिंतनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जास्त लांब जाण्याची गरज नाही हो. तुमच्या मालेगाव तालुक्यामध्ये केवढी मोठी घटना घडलेली आहे. ढवळेवीर नावाचं गाव आहे. त्या ढवळेवीर नावाच्या गावामध्ये खंडोजी बाबा नावाचे एक साधू राहत होते आणि त्या खंडोजी बाबांची एक नियम होता बाबांचा. रोज उठायचं, देवाची पूजा करायची आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताला चालला की हरिपाठ सुरू करायचा. खंडोजी बाबा पुढे हरिपाठ म्हणायचे, पण त्याच खंडोजी बाबाच्या जवळ एक रुक्मिणी आई म्हणून राहत होत्या.
खंडोजी बाबांना पुढे हरिपाठ म्हणायचं आणि रुक्मिणी आईनं पाठीमागं म्हणायचं. खंडोजी बाबांना म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया. रुक्मिणी आईने लगेच मागं म्हणायचं तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे चिदान. काही कालांतरानं त्या रुक्मिणी आईला महाव्याधी झाली आणि महाव्याधी झाल्यामुळं त्या गावातल्या लोकांना त्यांना गावाबाहेर एक झोपडी बांधून दिली. त्या झोपडीमध्ये रुक्मिणी आई राहायला लागल्या. पण आज माझी रुक्मिणी माझ्यासोबत हरिपाठ करण्यासाठी नाही म्हणून खंडोजी बाबांना प्रचंड त्रास झाला. खंडोजी बाबा रोज उठायला लागले. गावाच्या बाहेर रुक्मिणी आईला आंघोळ घालून व्यवस्थित पद्धतीने त्यांचा शृंगार करून पुन्हा हरिपाठ सुरू करायला लागले. पण काही कालांतराने रुक्मिणी आईचा देहांत झाला. देहांत झाल्याच्या नंतर त्यांच्या संपूर्ण प्रेतयात्रा गावामध्ये काढली आणि प्रेतयात्रेला अग्निदाह दिला. खंडोजी बाबा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये होते. खंडोजी बाबा मंदिरामध्ये आहेत. रुक्मिणी आईची प्रेतयात्रा चाललेली आहे आणि प्रेतयात्रेला चिता दिल्याच्या नंतर प्रेतयात्रा संपूर्ण जळाली. पण नामचिंतनाची ताकद एवढी भयानक आहे. प्रेतयात्रा सगळी जळाली पण त्या प्रेतयात्रेमध्ये रुक्मिणी आईच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ जी होती ना जशीच्या तशी राहिली. अर्थात ती माळ गावकऱ्यांना घेतली आणि खंडोजी बाबाकडे नेऊन दिली. खंडोजी बाबांना ती माळ रुक्मिणी आईचा सुंदर फोटो बनवला आणि त्या फोटोवरती ती माळ लावली. खरं सांगू तुम्हाला आता मात्र काही दिवस निघून गेले. काही दिवस निघून गेल्याच्या नंतर खंडोजी बाबा पुढे भजन करायला लागले. पण खंडोजी बाबा भजन करत असताना रडायला लागले. का? कारण मी जिच्यासोबत रोज भजन करत होतो ती आज माझ्यासोबत भजन करण्यासाठी नाही. खंडोजी बाबांना पुढे भजन करायचं. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधेल्या. अहो नामचिंतनाची एवढी ताकद. अहो तो फोटो रुक्मिणी आईचा फोटो पाठीमागं भजन करायला लागला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ही बातमी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांच्या हातामध्ये सापडली. एक फोटो भजन करतो त्या ढवळेवीर मध्ये फोटो भजन करतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक तिथं आले. लोक म्हणले या फोटो मध्ये काहीतरी वायरिंग घातलेली आहे. वर अडकवलेला फोटो आहे खाली घ्या. गाभाऱ्यामध्ये फोटो ठेवला आणि गाभाऱ्यामध्ये फोटो ठेवल्यावर पुन्हा त्या सगळ्या लोकांनी सांगायला सुरू केलं म्हणे आता तुम्ही भजन पुढे करा बघू फोटो भजन मागं म्हणतो की नाही. आता मात्र खंडोजी बाबाला प्रचंड रडायला यायला लागलं. त्याचं कारण हे होतं अरे आमच्यासारख्या साधूंना भजन करावं आणि या लोकांनी आमच्यावर संशय घ्यावा. देवासोबत भांडायला लागले. अरे देवा आमच्या साधनेला काही किंमत आहे की नाही. पण लोकांना त्या ठिकाणं चमत्कार दाखवल्याशिवाय लोक कधी नमस्कार करत नसतात. खंडोजी बाबा रडायला लागले. रडता रडता नाचायला लागले. नाचता नाचता अभंग बोलायला लागले. संपूर्ण ते राऊळ भरलेलं. राऊळ पाहत होता नेमकं होतंय काय. फोटो भजन करतो की नाही. खंडोजी बाबा पुढे भजन करत होते. देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधेल्या. नाचता नाचता भजन करता करता रडत रडत भजन करत होते. माझ्या दादानो खंडोजी बाबानं पुढे अभंग म्हणायला सुरू केला की रुक्मिणी आईचा फोटो सुद्धा नाचायला लागला आणि नाचता नाचता म्हणायला लागला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ही नामचिंतनाची ताकद आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये त्या देवाच्या नामचिंतनानं आमच्या सगळे काही चिंता नष्ट होऊन गेली आणि ज्या मुक्तीसाठी एका पायावर भजन करतात हजारो वर्ष तपश्चर्या करतात ती मुक्ती आमच्या घरची आमची बायको झाली फक्त त्या नाम साधनेच्या जोरावर. तू का म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मेळी असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विठ्ठला 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 महाराज माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. एक म्हणजे येण्याचा दिवस आहे आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस. ऐकताय ना तुम्ही सगळेजण. थोडं लक्षपूर्वक ऐका. पाहुणे येत राहतील पाहुणे बसत राहतील. तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. फार महत्वाचं बोलणार आहे. हे बघा मी लय अवघड कीर्तन सांगत बसणार नाही तुम्हाला. इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन अभिर्वचन विक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. थोडा मोकळा करा आवाज. नॉर्मल प्रयत्न करणार आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन आहे का. फार महत्वाचं आहे. माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस अत्यंत महत्वाची आहेत. एक म्हणजे येण्याचा दिवस
या येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसामध्ये आपल्याला सुंदर जीवन मिळालेलं आहे. मला असं वाटतं आपल्याला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की महाराज आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट तुकोबारायासारखा गोड झाला पाहिजे, किंवा बस 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 किंवा आमच्या सुद्धा जीवनाचा शेवट वयाच्या 87व्या वर्षापर्यंत गेला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा जीवनाच्या शेवटी एकही बीपीची शुगरची गोळी न चारता आम्हाला सुद्धा शेवटचा श्वास आनंदाने घेता आला पाहिजे. आम्हाला सुद्धा कधीतरी वाटलं पाहिजे. आम्ही इतक्या दिवस झालं परमार्थ करतो, आपण कीर्तन ऐकतो, पण कधीतरी आपल्याला असा प्रश्न पडलाय का महाराज आमच्या जीवनाचा शेवट कसा होईल? होईल का आमच्या जीवनाचा शेवट गोड? तुमच्या जीवनाचा शेवट जर तुम्हाला गोड करून घ्यायचा असेल ना माझ्या दादानो, नाम साधना करा, चांगली गोष्ट आहे. नाही करता आली नका करू. पण तुमच्या या कलियुगामध्ये आपल्या जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर काहीच करू नका. फक्त जीवनामध्ये कर्म चांगलं करा. ज्याच्या जीवनाचं कर्म चांगलं आहे त्याच्या जीवनाचा शेवट गोड आहे. ज्याच्या जीवनाचं कर्म वाईट आहे त्याच्या जीवनाचा शेवट वाईट आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. या भाऊंनी संपूर्ण जीवन एवढ्या समजूतदारी पद्धतीने घातलं महाराज. एखादा माणूस समोरून रागानं बोलला तर शांततेने उत्तर दिलंय. आयुष्यामध्ये कर्म चांगलं, कर्म नावाचा घटक इतका भयानक आहे महाराज. या कर्मानं चांगल्याला सोडलं नाही. नामा मने कर्म रेखा आणि देवाधिका चुकेना. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे रावण अक्षय पावला आणि योग घडला सीतादेवी. कर्म कोणाला चुकलं नाही, थोडं लक्ष द्या. यादी सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्राला कर्म चुकलं का? बोला माझ्या दादा. नाही चुकलं. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय? दशरथ. दशरथाला कर्म चुकलं का? बोला. नाही चुकलं. दशरथाच्या वडिलाचं नाव काय? नाही माहिती आपल्याला. थोडं लक्ष द्या, सांगतो तुम्हाला. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. कर्माची यादी सांगतो. कर्म कोणाला चुकलं नाही. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रग, शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखांचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्वन, अस्वनचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मंदाता, मंदाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. राजा रामापासून तर ब्रह्मदेवापर्यंत कर्म आपल्याला चुकलं नाही. कोणाला चुकलं नाही महाराज कर्म. बरं महाराज, नेमकं कर्म म्हणजे तरी काय असतं महाराज? एक उदाहरण सांगतो आणि पुढे चलतो. काय झालं बघा, कर्म किती वाईट आहे का? काय झालं बघा, एका कंपनीमध्ये एका बॉसने एका मॅनेजरच्या विनाकारण कानाखाली मारली. मॅनेजरला वाटलं विनाकारण का बरं माझ्या कानाखाली मारली, माझी काही चूक नसताना. पण बॉसला माघारी मारावं तर बॉस नोकरीमधून काढून टाकल. मॅनेजरनं बॉसला काही माघारी बोलला नाही. पण घरी आल्याच्या नंतर त्यानं संपूर्ण कंपनीतला राग घरी आल्याच्या नंतर बायकोच्या कानाखाली मारून काढला. बायकोला वाटलं विनाकारण का बरं माझ्या मालकानं मला मारलं. बरं, पती हा परमेश्वर आहे, नवऱ्याला माघारी मारू शकत नाही. मग बायकोला प्रचंड राग आला. बायकोनं संपूर्ण राग मोठ्या पोराच्या कानाखाली मारून काढला. मोठ्या पोराला वाटलं का बरं विनाकारण आईनं मारलं, आईला माघारी मारू शकत नाही. त्याला प्रचंड राग आला. त्यानं संपूर्ण राग बारक्याच्या कानाखाली मारून काढला. पण बारक्याला मारायला कोण उरलं नाही. बारका घराच्या बाहेर ताड 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 चालत आला. समोर एक कुत्रा बसलेला होता. त्यानं जोरात कुत्र्याला लात मारली. संपूर्ण राग कुत्र्याला लात मारून काढला. आता ऐका बरं, एका कंपनीच्या बॉसनं मॅनेजरच्या कानाखाली मारली, मॅनेजरनं बायकोच्या कानाखाली मारली, बायकोनं मोठ्या पोराच्या कानाखाली मारली, मोठ्यानं बारक्याच्या कानाखाली मारली. बारक्याला मारायला कोणी उरलं नाही. तो घराच्या बाहेर आला. समोर कुत्रं बसलेलं होतं. जोरात त्या कुत्र्याला लात मारली. पण कर्म इतकं वाईट आहे माझ्या दादानो, जसं कुत्रं उठलं तसं समोरून चारणाऱ्या एका माणसाला चावलं. ज्या माणसाला कुत्रं चावलं तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्या कंपनीचा बॉस निघाला. सुरुवात जिथून आहे शेवट तिथं तुमचा पोहणार आहे. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगलं करा. मी तुमच्या समोर 2 माणसाच्या जीवनाचा शेवट देतो. ऐकताय तुम्ही लक्षपूर्वक म्हणून सांगतो. महिला मंडळ खरं सांगा, कर्म किती वाईट आहे सांगतो तुम्हाला. महिला मंडळ खरं सांगा,
जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला आहेत. खरं की खोटं? खरं आहे ना? तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. मी भिवंडीला राहतो, आमच्या तिकडे आहे बघ. मी एकदा एका घरी जेवायला बसलो, एक बाई मला चप्पल घालून वाढायला आली. मी म्हणलं बाई मी जेवायला बसलो, तुम्ही चप्पल घालून वाढायला आलात. ती म्हणली महाराज त्याचं काय आहे ना, ती चप्पल वाढण्याचीच आहे. म्हणलं चप्पल वाढण्याची असते का? ती म्हणली नाही महाराज, वाढण्याची वेगळी, फिरायला जाण्याची वेगळी, केरळला जाण्याची वेगळी, बाजारला जाण्याची वेगळी. म्हणलं थोबाडी थानायची आहे का एखादी? या घेऊन असेल तर. मुद्दा लक्षपूर्वक आहे का? महिला मंडळ जिच्या नवऱ्याला 40,000 रुपये पगार आहे त्याच्या बायकोला 20 चप्पलचे जोड घालायला आहेत. पण चप्पल घालायला पाय द्यायचे का नाही द्यायचे हे जिच्या हातात आहे. ती जगाची मालकीन मात्र 14 वर्ष बिना चपलाची वनात आहे. याला म्हणतात कर्म. याला म्हणतात कर्म. कर्माचा फेरा कोणालाच चुकला नाही. 2 माणसाच्या जीवनाचा शेवट तुमच्या समोर देतो. कीर्तन लक्षपूर्वक आहे का? फार महत्वाचं आहे. 2 माणसाच्या जीवनाचा शेवट देतो. मग तुम्ही ठरवा आपल्या जीवनाचा शेवट कसा असला पाहिजे. एका काळचा भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकरांचा बाप, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य, जगाचा मालक ज्याच्या विरोधात होता, त्याचं नाव होतं धृतराष्ट्र. आणि एकीकडे माझे तुकोबाराय. धृतराष्ट्राच्या जीवनाचा शेवट ऐका, तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट ऐका, आणि तुम्ही ठरवा की आपल्या जीवनाचा शेवट कसा असला पाहिजे. विडाला धृतराष्ट्राच्या जीवनाचा कोण होता हो धृतराष्ट्र? सांगतो थोडं लक्षपूर्वक ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे, आणि त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोराने जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थ नगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किला सिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली, आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. साहेब त्या दिल्लीची नावं बदलली, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो ब्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्यम, कृकण्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीच्याचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे कुरु. म्हणून आपण त्या घराण्याला कुरुवंश असं म्हणतो. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला, आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा ज्याचं नाव आहे देवव्रत. त्याने भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. ओ दादा, पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी जिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ, गांधारीला कधी नावं ठेवायची नाही. गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. कारण त्या गांधारीला दिसत होतं, डोळे होते तिला, पण माझ्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून, मला डोळे असताना सुद्धा हे जग पाहायचं नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली होती, आणि नवऱ्यासाठी संपूर्ण आयुष्य जिने खर्च केलं तिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी.
अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929ला उपस्थान, नंतर उपस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा हा आहे, त्या गांधारीला 100 पुत्र आहेत. ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन ऐका. त्या गांधारीला 100 पुत्र आहेत आणि या पंडूराजाला कुंतीला 5 पुत्र आहेत. महाभारताचं युद्ध ठरलं, महाभारताचं युद्ध झालं आणि महाभारताचं युद्ध झाल्याच्या नंतर महाभारताचा महानायक होता भीम. त्या भीमानं सगळ्या कौरवांचा नाश केला. पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला आणि विजय मिळवल्याच्या नंतर सगळ्या कौरवांचा नाश झाला. राहिला एकटा धृतराष्ट्र. ज्यावेळेस धृतराष्ट्र एकटा राहिला ना, त्यावेळेस धृतराष्ट्र पांडवांचा सख्खा काका म्हणून धृतराष्ट्र पांडवांनी सांभाळायला घेतला. पण ऐका ना महिला मंडळ, धृतराष्ट्र एवढा मोठा होता, 100 लेकरांचा बाप होता, हस्तिनासारखा गादीचा मालक होता, श्रीकृष्ण परमात्म्याचा कट्टर विरोधक होता. पण त्याच्या जीवनाचा शेवट किती भयानक झाला बघा. ज्यावेळेस संपूर्ण महाभारताचं युद्ध संपलं त्यावेळेस पांडवांनी त्या धृतराष्ट्राला सांभाळायला घेतलं. धृतराष्ट्र सख्खा काका होता, चुलता होता, धृतराष्ट्राला सांभाळायला घेतलं. पण ज्या वेळेस धृतराष्ट्र जेवायला बसायचा ना, त्यावेळेस भीम समोरून चालायचा आणि भीम चालता चालता काय म्हणायचा माहितीये? ए द्रौपदी, अगं वाढ या धृतराष्ट्राला. माझ्या दारातलं कुत्र जगवणं जसं अवघड नाही, मला तसं याला जगवणं अवघड नाही. बघा बरं, ही दंतकथा नाही सांगत. एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा आहे, त्याच्या जीवनाचा शेवट आहे हा. आणि काय म्हणायचं माहितीये भीम? ए धृतराष्ट्रा, तू जे जेवण करतोस ना, हे जेवण म्हणजे तुझ्या लेकराच्या रक्ताच्या थेंबापासून एक एक घास बनलेला आहे. बघ, खायचं असेल तर खा, नाही तर चालता हो. असं एवढा मोठ्या धृतराष्ट्राला भीमाला सगळं काय जमलं होतं, पण बोलणं कधीच जमलं नाही. बऱ्याच लोकांना बोलणं जमत नाही. कोरोनामध्ये मला ताप आला. आमच्या गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या, 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्या 5-5 रुपयाचा पार्ले घेऊन मला भेटायला आल्या. सगळ्यांना मला MBBS MD असल्यासारखं तपासलं. इथं कोणी हात लावायचं, इथं कोणी हात लावायचं. पहिली आली, म्हणली, महाराज किती ताप आला बाई तुम्हाला, हे बरं नाही, चांगले नाहीत लक्षणं. 5 रुपयाचा पार्ले ठेवला, पुढे गेली. दुसरी आली, ती काय म्हणली माहिती आहे? डायरेक्ट ती म्हणली, महाराज किती भयानक ताप आहे, असल्या तापेनं काल आमच्या गल्लीतले 2 माणसं मेले. अरे म्हणलं, 5 रुपयाचा पार्ले घेऊन आली, मी जगल असं तर बोल, जगल असं तर बोल. बऱ्याचशा लोकांना बोलणं जमत नाही. भीमाने सांगितलं, ए धृतराष्ट्रा, तुझ्या त्या ताटातला प्रत्येक घास तुझ्या लेकराच्या रक्ताच्या थेंबापासून बनलेला आहे. खायचं असेल तर बघ, नाही तर चालता हो. धृतराष्ट्राला या संपूर्ण बोलण्याचा कंटाळा आला आणि धृतराष्ट्र एका जंगलामध्ये निघून गेला. आई, ज्या जंगलामध्ये धृतराष्ट्र निघून गेला त्या जंगलाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा होता धृतराष्ट्र. आगेपासून वाचायला जायचा आणि आगेमध्येच जाऊन पडायचा. आगेपासून वाचायला जायचा आणि आगेमध्येच जाऊन पडायचा. एकेकाळच्या भारताच्या चक्रवर्ती राजाचा 100 लेकरांचा बाप होता. हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य होतं, जगाचा मालक कृष्ण ज्याच्या विरोधात होता, त्याच्या जीवनाचा शेवट चटके लागून झाला. पण माझ्या तुकोबरायाच्या जीवनाचा शेवट किती सुंदर आहे बघा. 100 लेकरं नाहीत, कोणती गादी नाही, कोणता राजा नाही, तरी सुद्धा जीवनाचा शेवट किती गोडे. भजन करा सांगतो विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. माझी भाषा तर कळते ना सगळ्यांना? भाषा कळते ना माझी? तेच म्हणलं, लय असं अवघड वाटत नाही ना काही. हे बघा, मी मगाशीच सांगितलं, मला अवघड कीर्तन करायला जमत नाही. मी सोप्या पद्धतीनं बोलणारा कीर्तनकार आहे. आणि मला काय म्हणायचंय, सोप्या पद्धतीत कळत असेल तर कशाला अवघड बोलायचं? डॉक्टर आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. त्याला एक दिवशी म्हणलं, का रे तू माझ्या कीर्तनाला येणार होता आणि तू तर आला नाही. तो त्याच्या साहित्यिक भाषेमध्ये मला सांगायला लागला, म्हणे महाराज त्याचं काय ना, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे
आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला. करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या पंक्चर म्हण ना. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सच्छिद्र काही करायची गरज. सोप्या पद्धतीत करत असेल तर माणसांना अवघड बोलण्याचं काही कारण नाही. सोप्या पद्धतीत आहे का? काय त्रास दिला हो समाजानं तुकोबारायाला. अहो तुकोबारायाला सोडा हो. ज्या ज्ञानोबारायाच्या संजीवन समाधी सोहळ्याचा हा पर्व काळ आहे आणि या पर्व काळामध्ये एका बापाच्या उत्तर कार्याचा पर्व काळ आहे. काय भाग्यवान असतील भाऊ की त्या भाऊंना या काळामध्ये जावं लागतंय. अहो ज्ञानोबाराय म्हणजे साधी गोष्ट नाही. तुकोबाराय ही संत मंडळी म्हणजे साधी गोष्ट नाही माझ्या दादानो. संत हे असताना कधीच आपल्या समाजाला कळाले नाही आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं उधो उधो केल्याशिवाय आपण राहिलो नाही. अहो असताना माझ्या ज्ञानोबारायाला या समाजानं कधी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अहो असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबारायाला खापर मिळालं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. अहो असताना या समाजानं झोपायला जागा मिळू दिली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. हा असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञान राजमाऊली झाली. अहो असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. असताना शिवला की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी लाखो लोकांची आळंदीला गर्दी आहे. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणुवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना माझ्या दादानो, काय मिळालं तुम्हाला? असताना संत कधी आपल्याला कळाले नाही आणि गेल्याच्या नंतर संत कळून घ्यायचे असेल तर एकमेव साधन आहे ते म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे हशी मजाक टाइमपास म्हणून कीर्तनाकडे कधी पाहू नका. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर एका तरी वाक्यानं, एका तरी शब्दानं, एका तरी तुकोबारायाच्या प्रमाणानं माझा उद्धार होईल या अपेक्षानं कीर्तनामध्ये बसत चला. कधीतरी याचा विचार करा. संत नेमकं म्हणायचं कोणाला? जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे जो साधक आहे, तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे. कोणाला म्हणायचं साधारण? काम, क्रोध, लोभ, मदमत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक. हे 6 ज्यांनी टाकले दुहून त्यांना म्हणायचं साधू आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. जगद्गुरु तुकोबारायाचा 4,500 अभंगाच्या गाथा वाचताना आपल्याला आनंद वाटतो माझ्या दादानो, पण तो गाथा तयार कसा झाला आपल्याला काहीच माहित नाही. किती त्रास झाला तुकोबारायाला गाथा तयार होत असताना. तुकोबारायाचा गाथा निर्माण कसा झाला माहितीये? तुकोबाराय अभंग म्हणायचे आणि अभंग लिहिण्यासाठी हाताखाली एक साधू होते, त्या साधूचं नाव होतं संताजी जगनाडे. तुकोबांनी अभंग म्हणायचा आणि संताजीनं अभंग लिहायचा. पण तो अभंग बरोबर आहे की चूक आहे पाहण्यासाठी तुकोबांना एक परीक्षा द्यावी लागायची. एक विस्तवामध्ये तापलेलं तप्त नाणं तुकोबांनी उचलायचं, जिभेवर ठेवायचं. चटका बसला तर अभंग बरोबर चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला काढायचा आणि चटका नाही बसला तर अभंग बरोबर समजून गाथ्याला जोडायचा. 4,500 अभंगाचा गाथा. चटके किती खावे लागले असतील याचा कधी आपण विचार केला नाही. अहो तुकोबारायाला काठीनं मारलं लोकांनी.
एवढं नाही तर तुकोबारायाला ते देहू नगरीमधून बाहेर काढलं. तुकोबारायाला म्हणावं लागलं, कोपला पाटील गावचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. तुकोबारायाला गावातून बाहेर काढून टाकलं. तर तुकोबाराय एवढंच नाही तर तुकोबाराय त्या लोहगावला कीर्तनाला गेले, पुण्याच्या जवळ. त्या लोहगावला शिवबा कासाराच्या बायकोनं तुकोबारायाच्या अंगावर उखळलेलं पाणी टाकलं. 14 टाळकऱ्यांपैकी एक होता शिवबा कासार. उखळलेलं पाणी शिवबा कासाराच्या बायकोनं तुकोबांच्या अंगावर टाकलं. अरे सरळ सरळ नुसता गॅसच्या जवळ आपल्याला हाताला चटका बसला तर आपल्याला प्रचंड वेदना होतात. उखळलेलं पाणी तुकोबांच्या अंगावर टाकल्यावर काय वाटत असेल. तुकोबारायाला म्हणावं लागलं, जळे माझी काया लागला वनवा. तुकोबारायाला म्हणावं लागलं की देवा धावरे केशवा माय बापा, काय करू देवा. जगाच्या बाजारामध्ये मी नेहमी सांगत असतो, खऱ्याला कधी किंमत राहिलेली नाही, खोट्याचा संपूर्ण बाजार भरलेला आहे. महिला मंडळ तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्हाला जर सासरी त्रास झाला, सासरी तर आठवण कुठली येते हो? माहेरची येते ना. माहेरची आठवण येते तुम्हाला. माहेरची आठवण येते तुम्हाला. माहेरी वडील असतील तर वडिलांना फोन करून सांगता, आई असतील तर आईला फोन करून सांगता. सासरी त्रास झाला तर माहेरची आठवण येते. तसं तुकोबारायाला सुद्धा सासरी त्रास झाला आणि तुकोबारायाला सुद्धा आता वाटायला लागलं, आपुल्या माहेरा जाईन मी आता आणि निरोपया संता हाती आला. तुकोबारायाच्या माहेर वैकुंठ आहे आणि तुकोबारायाच्या माहेरची माणसं सनकादिक. तुकोबारायाला म्हणावं लागलं, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. सनकादिकाला तुकोबाराय म्हणतात, जाऊन त्या देवाला नमस्कार सांगा. या तुकारामाची तुला आठवण आहे की नाही? मला मुराळी घ्यायला पाठवणार आहे की नाही? तुका मने मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुकोबारायाला घ्यायला जगाचा मालक आला. जगाचा मालक देहू नगरीमध्ये येऊन उभा राहिला. देहू नगरीमध्ये उभा राहिल्याच्या नंतर काय तुकोबारायाच्या घरची परिस्थिती होती हो? पाहुणी घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मुडकी जर जर. तुकोबारायाला राहायला घर नव्हतं पण जगाचा मालक घ्यायला आला होता. ऐका बरं का, तुकोबाराय देवासोबत निघाले. देवासोबत जात असताना लोकांना देहूतल्या म्हणायला लागले, यायचं का माझ्यासोबत वैकुंठाला कोणाला? लोक म्हणायला लागले, तुकाराम महाराज पागल झाले, वैकुंठाला जायच्या गप्पा करतात. मग कधी कधी मला प्रश्न पडतो, ज्या तुकाराम महाराजांना 4,500 अभंगाचा गाथा लिहिला, त्या तुकाराम महाराजांना त्या काळातल्या लोकांनी पागल ठरवलं. त्याच गाथ्यातले 2 अभंग पाठ करून कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारांना लोक आपल्याला शान समजतील असं कधीच म्हणायचं नाही. हे लोक आहेत महाराज, हे लोक आहेत. लोक नाही, लोक इंदोरेकराला सोडत नाहीत. हे लोक आहेत ज्या इंदोरेकरांना संपूर्ण जीवन 31 वर्ष वयाचं या परमार्थासाठी दिले. तमाशाला जाणारा हजारो समाज इंदोरेकर महाराजानं आपल्या परमार्थामध्ये वळवला. त्या इंदोरेकर महाराजांना लोकांनी सोडलं नाही. हा समाज आहे माझ्या दादा, समाज आहे. वैतागला माणूस तो, एवढा ट्रोल झाला तो माणूस की आज शेवटी काल परवा निर्णय घेतला की मी आता फेटा काढून ठेवणार आणि कीर्तन बंद करणार. काय करणार आहे माझ्या दादानं? म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, जोपर्यंत आपण मंडपमध्ये आहेत आणि जोपर्यंत नारदाच्या गादीवर आहेत तोपर्यंतच हा समाज आपलं दर्शन घेणार आहे. आपण जोपर्यंत मंडपमध्ये येत नाहीत तोपर्यंत आपल्याला 100 फोन असणार आहेत. पण आपण कीर्तन करून गेल्याच्या नंतर घरपर्यंत पोहोचतो का नाही याचा फोन करणारी माणसं आता हळूहळू कमी होणार आहे. झाली महाराज, फक्त मोजकी बोटावर सांगणारी माणसं राहिली की महाराज तुम्ही घरी व्यवस्थित पोहोचला का म्हणणारी. महिन्यातले 40 कीर्तन करतो मी, त्यातले फक्त 5 फोन असे आहेत की महाराज तुम्ही घरी सुखरूप पोहोचलात का, नाही तर 35 फोन आहेत की पुन्हा आमचा नंबर सुद्धा त्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह नसतो. हा समाज आहे, हा तात्पुरता यूज करतो, फेकून देतो तुम्हाला. चला, माझा महत्वाचा मुद्दा आहे. तुकोबारायाला म्हणावं लागतंय,
तुकोबाराय देव आले, सगळेजण उभा राहिले. देहूतले लोक तुकोबाराय म्हणले वैकुंठाला यायचं, लोक म्हणले नाही यायचं. मग तुकोबाराय म्हणले आता मला जाऊ द्या, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. लोक म्हणले अहो तुकोबाराय चाललात कुठं? वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. माझा देव प्रचंड वेळ झाला, माझी वाट बघतोय, मला जावं लागेल. सगळी देहू नगरी तुकोबारायाच्या पाठीमागे आली, तुकोबारायाला वाटा लावण्यासाठी आली. तुकोबाराय देवाच्या विमानात बसले आणि देवाच्या विमानात बसणार तेवढ्यात सगळं गाव आडवं उभा राहिलं. तुकोबाराय 42 वर्षाचा परमार्थ कशासाठी, 42 वर्षाचं नामचिंतन कशासाठी? त्यावेळेस तुकोबारायानं सांगितलं माझी नामचिंतन ही साधना होती आणि परमेश्वर हे साध्य होतं. नामचिंतन रूपी साधना पार करून परमेश्वर रूपी साध्य मला प्राप्त झालं आणि माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला, यादसाठी केला, यादसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला, यादसाठी केला, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस आणून मामा, शेवटचा दिवस शेवटचा दिवस कोण मामा, आता नदीने पावलो इसावा, आता नदीने पावलो इसावा, आता नदीने, आता नदीने, आता नदीने पावलो इसावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने पावलो विसावा, आता निशंतीने, आता निशंतीने, आता निशंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. 20 ते 25 मिनिटं वेळ शिल्लक. सगळ्याला विनंती आहे मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन हे आज सुंदर करायचे आपल्यासाठी नाही तर आपल्या भावांसाठी भजन करायचं. अत्यंत गोड अत्यंत सुंदर भजन केलं पाहिजे. अंतकरणातून भजन करा. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही भजन करतो पण भजनाचा काही फायदा होतो का आम्हाला? हल्ली काय झालंय माहितीये, स्वार्थ असेल तरच लोक विचार करतात, स्वार्थ नसेल तर लोक त्याचा विचार करत नाही. महिला मंडळ खरं सांगा,
प्रश्न आहे माझा तुम्हाला सगळ्यांना. कोणाकोणाला असं वाटतं की देव तुमच्या घरी आला पाहिजे? बोला ना. सगळ्यांना वाटतं ना. सगळ्यांना वाटतं देव तुमच्या घरी आला पाहिजे. पण कधी असं झालंय का हो? चला बुवा, देव त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल, मग आपणच एखाद्या दिवशी देवाच्या घरी गेलं पाहिजे. घरी म्हणजे पुन्हा सुट्टी नाही बाई, पुन्हा डायरेक्ट देवाच्या घरीच आहे. प्रत्येकाला असं वाटतं की देव आमच्याकडे आला पाहिजे, पण कधी असं वाटलं नाही कोणाला आम्ही देवाच्या घरी गेलं पाहिजे. म्हणून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, जुन्या काळातली ही जी माणसं आहेत ना, जुन्या काळातल्या माणसांकडून फार काही शिकण्यासारखं आहे. जुना जमानाच चांगला होता. मला आत्ताचं काहीच आवडत नाही सर. आत्ताची मला शिक्षण व्यवस्था आवडत नाही, अजिबात नाही आवडत. आत्ताचं मला काय आवडत नाही. आत्ताची शिक्षण व्यवस्था कशी आहे माहितीये? वर्गामध्ये आम्हाला शिकवलं जातं ए स्क्वेअर फूट प्लस बी स्क्वेअर फूट इट इक्वल टू सी स्क्वेअर फूट. जे वर्गामध्ये शिकवलं जातंय ते व्यवहारात काहीच घडत नाही, जे व्यवहारात घडतंय ते वर्गामध्ये काहीच शिकवलं जात नाही. पायथागोरसचा सिद्धांत 9वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडला? कधीच नाही. मग कशाला शिकवला? 60-30-90चं भूमितीचं प्रमेय 10वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडलं? कधीच नाही. मला ही शिक्षण व्यवस्था फारशी आवडत नाही. हा सगळा मंडळाचा दोष आहे. मी नेहमी कीर्तन, एकदा तर तावडे साहेब मंडळ अधिकारी होते, शिक्षण, बरोबर ना, ते शिक्षण अधिकारी का काहीतरी होते, ते शिक्षण मंत्री होते. त्या काळात मी त्यांना म्हणलं होतं, साहेब जे व्यवहारात घडतंय तेच पोरांना शिक्षण द्या. जुन्या काळातल्या लोकांना विचारा, ही बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का? कॅम्प्युटर होतं का? इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं? नाही. विनोदाचा मुद्दा बाजूला ठेवा, पण खरं सांगू तुम्हाला, ही शेवटची एक पिढी आहे की या पिढीकडे बोट करून आम्ही सांगू शकतो की आमच्या बापाचं इंस्टाग्रामला आणि फेसबुकला अकाउंट नाही. काल आलेल्या आमच्या बायकोचं सुद्धा इंस्टाग्राम आणि फेसबुकला अकाउंट आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. माझं पटत असेल, थोडंसं कडू आहे माझं बोलणं, पण ऐकून घ्या. आता काही अडचण नाही, आळंदीहून आलोय ना मी, ऐकून घ्या. या लोकांना विचारा, यांच्या काळात मोबाईल नव्हता, यांच्या काळात काही नव्हतं, कॅम्प्युटर नव्हतं, लॅपटॉप नव्हतं, कॅल्क्युलेटर नव्हतं, तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं आहेत तुम्ही. कारण तुमच्या काळात गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी होती. बरोबर आहे बाबा? पाव एक पाव, पाव दोन अर्धा, पाव त्रिक पाऊन, पाव चौक एक, पाव पाच सव्वा, पाव सक दीड, पाव सत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव दहा अडीच, निम एक निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम पाच अडीच, निम सक तीन, निम सत साडेतीन, निम आठ चार, निम नम साडेचार, निम दहा पाच, पाऊन एक पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक तीन, पाऊन पाच पावणे चार, पाऊन सक साडेचार, पाऊन सात सव्वा पाच, पाऊन आठ सहा, पाऊन नऊ पावणे सात, पाऊन दहा साडेसात. असे लय मोठे येतात, पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. माझा एक नियम आहे. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? नक्कीच शिकवतील. आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील. पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करा. राहिलेत आपले 15 मिनिटं. गोड भजन करायचंय. तुमचं भजन आज एवढं सुंदर झालं पाहिजे की वरून भाऊंना सुद्धा आनंद वाटला पाहिजे. भाऊ सुद्धा वरून बघत असतील, भाऊ म्हणत असतील, लहानपणापासून वारकरी संप्रदाय माझ्या घरामध्ये वाढला, लहानपणापासून मी मृदंगाची सेवा केली, मी भजन केलं, आणि लहानपणापासून माझ्या लेकरांच्या हृदयामध्ये ज्ञानोबा तुकोबाचे विचार घातल्यामुळं आज माझा सुद्धा शेवट, माझ्या पोरांनं, माझ्या सुनांनं माझा सुद्धा शेवट अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडला. आणि म्हणून सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. सगळ्यांनी हात वर घ्या. आणि सगळ्यांना आज थांबा, 2 मिनिटं थांबा. सगळ्यांना हात वर घ्या आणि सगळ्यांना माझ्यासोबत भजन करा. बसा बाबा खाली. सगळ्यांना म्हणायचं, निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान निवृत्ती राया
वा वा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. निवृत्तीराया निवृत्तीराया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 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 हे नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांतरागाय महेश्वराय विद्याय शुद्धाय दिगंबराय रसायनकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महिला मंडळ, खरं सांगा, एवढं सुंदर भजन केलं तुम्ही. हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना. नाही ना, नाही आठवणार. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर त्या देवाचं नामचिंतन आहे. खरं सांगू तुम्हाला, तुमच्यावर कितीही संकट असू द्या, तुमच्यावर कितीही दुःख असू द्या, कदाचित तुमच्या समोर आत्महत्येसारखा निर्णय असू द्या, आत्महत्येसारखा निर्णय जर तुमच्या डोळ्यासमोर आला तर एक काम करा, तुमच्या घरातल्या देवघरात जा आणि त्या देवघरासमोर जाऊन फक्त माझ्या पांडुरंगासमोर बसून अर्धा तास त्याचं नामचिंतन करत राहा. आत्महत्येसारखा निर्णय सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या देवाच्या भजनामध्ये. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला वाटतं हो रोज भजन केलं पाहिजे, रोज वाटतं भजन केलं पाहिजे, पण देव भरपूर झाले हो, देवच सापडाना भजन करण्यासाठी. कोणत्या देवाचं करावं? काही नाही, लय अवघड देवाच्या नका नादी लागू, सोप्या देवाचं भजन करा. कोणत्या? विठोबा रखुमाई, हरे विठोबार रखुमाई, 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 सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार.
माझ्या सेवेसाठी उपस्थित ही सगळी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहेत बरं. ज्यांनी सुरुवातीची चाल गायली ते महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य यांनी एक सुंदर कीर्तनकार आदरणीय श्री हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार शशिकांत महाराज आळंदीकर इथं उपस्थित आहेत. माझ्या सुरुवातीला परिचय करून द्यायचं राहून गेलं. त्यांच्या शेजारी असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार प्रकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशांतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार धर्मा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत सुंदर गाणं आहे महाराजांचं, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि ऐका, आज माझ्या सेवेसाठी उपस्थित बरं का सर, महाराष्ट्रातील टॉप 1 नंबरची संस्था आहे, म्हणजे टॉप 10 पैकी एक संस्था आहे, ज्या संस्थेमध्ये सगळी वारकरी मंडळी पक्वाजाचं शिक्षण घेतात. त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय माऊली महाराज खोटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आडनाव खोटे, पण ते वाजवायला खरे. एवढं सुंदर. तुम्ही कधी त्या वडवणी तालुक्यामध्ये गेले ना, बीडच्या पलीकडे वडवणी नावाचा तालुका आहे, त्या वडवणी तालुक्यामध्ये शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था आहे. एवढी सुंदर संस्था आहे. 180 विद्यार्थी शिकायला आहेत त्यांच्याकडे. 180 विद्यार्थी. युट्यूबला जर सर्च केलं तुम्ही तर युट्यूबला तुम्हाला त्यांचं सगळे प्रोसेस दिसेल. सकाळी मुलं किती वाजता उठतात, रियाज कसा करतात, हरिपाठ कसा घेतात, कशी पावली खेळतात, कसं शिक्षण आहे, हे सगळं तुम्हाला त्यांच्या युट्यूबला तुम्ही नाव टाकलं ना, माऊली महाराज खोटे, नावातच प्रॉब्लेम आहे थोडा, पण ते जाऊ द्या, नाव लक्षात राहील तुमच्या. माऊली महाराज खोटे हे नाव टाकलं तरी मी तुम्हाला लगेच त्यांचं सगळं डिटेल्स पाहायला मिळेल. उपस्थित आहेत, महाराजांना धन्यवाद देतो. आणि आज माझ्या कीर्तनासाठी विशेषत्वानं जी वारकरी यूट्यूब चॅनल हे माझ्या तिथं उपस्थित आहेत. संगीत कलाप्रेमी नाही, आज जी वारकरी यूट्यूब चॅनल आहे अत्यंत सुंदर, महाराष्ट्रातलं 1 नंबरचं चॅनल आहे. तुम्ही यूट्यूबला जर सर्च केलं ना, जी वारकरी, माझे असंख्य कीर्तन ऐकायला भेटतील. इंदोरेकर महाराजांचे भेटतील, पाचपोर बाबाचे भेटतील, तुमच्या जवळचे जळकेकर महाराजांचे भेटतील, अनेक कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतील. एवढं सुंदर चॅनल आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळी गावातली सगळी टाळकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळ्याचा आणि माझा काही कोणाचा परिचय नाही, परंतु खूप सुंदर तुम्ही साथ दिली, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. फक्त 10 मिनिटं, थोडं मला विक्षेप करू नका, फक्त 10 मिनिटं देताना 10 मिनिटं घेऊ का तुमचे? हां, मग 10 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष द्या. आणि कृपया विक्षेप करू नका. 2 लाखाचा मोबाईल असला तरी सायलेंट मोडवर ठेवा. आणि तुमची मुलं तुमच्यासाठी किती प्रिय असली तरी एवढे 10 मिनिटं तेवढे लेकरं सांभाळा. विडाला विडाला अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर दिलेला आहे. एका चरणाचं विस्तृत चिंतन देखील मांडलेलं आहे. फक्त जाता जाता महत्वाचं सांगायचंय मला तुम्हाला. आज या चव्हाण परिवारामधला जो बाप नावाचा आधार असतो तो निघून गेलेला आहे. आज त्यांची मुलं प्रगतीपथावर असतील. एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा शिक्षक आहे, एक मुलगा उद्योग चालवतो. हे सगळं काही आहे. ठरवलं त्यांनी तर रोज सोन्याचा घास ते घरामध्ये आणतील. ठरवलंच त्यांनी तर संपूर्ण घर, प्रत्येकाच्याकडं मोठ्या मोठ्या गाड्या येतील, मोठे मोठे बंगले होतील. पण खरं सांगू, एवढी श्रीमंत असणारा हा चव्हाण परिवार, पण बाप घरामध्ये नाही ना, तर त्या श्रीमंतीला काहीच अर्थ नाही. खरं सांगू तुम्हाला, जगाच्या बाजारामध्ये सगळेजण येतात, आईचं कौतुक करतात. शपथ घेताना सुद्धा लोक म्हणतात आईची शपथ. बाप शपथ घ्यायच्या सुद्धा लायकीचा नाही का हो? चलता चलता लोक श्यामची आई लिहिली, साने गुरुजींनी लिहिली, श्यामचा बाप नाही कधी लिहिला. आपल्या बापाची किंमत आपल्याला कळाली का नाही मला माहित नाही. सचिन तेंडुलकर 22.5 फुटाच्या स्पीचवर इकडून तिकडून 2दा पळाला, तर आमच्या पोरानं उभा राहून टाळ्या वाजवल्या. पण आपल्या पोटासाठी 5.5 एकरामध्ये वक्राच्या या बांधावून त्या बांधापर्यंत रोज आपला बाप आपल्या लेकरांसाठी पळतो. त्या बापासाठी कधी लोक टाळ्या वाजवत नाही. मला फार मोठी शोकांतिका वाटते. संसार चालवत असताना आई सगळ्यांसमोर दिसते, कारण आईला दुःख झालं ना, आई डोळ्यातून पाणी आणते, रडून ते दुःख सगळ्या जगासमोर सांगते. पण बापाला दुःख झालं ना, बाप रडत नाही बरं.
बाप ते दुःख सांगत नाही बरं, कारण बापाला माहित असतं मी का एकदा खचलो की माझा सगळा परिवार माझ्यासोबत खचून जाईल. बापाला पाहायचं असेल ना तुम्हाला, एक काम करा, तुमच्या घरामध्ये एखादं संकट येऊ द्या, त्या संकटाच्या वेळेला तुमच्या आईकडे लक्ष द्या. तुमची आई जर दिवसभर रडत असेल आणि तुमच्या बापाच्या डोळ्यात पाणी नसेल तर तुम्ही एक काम करा, रात्रभर तुमचा बाप ज्या ठिकाणी झोपला ना त्या दिवशी सकाळी उठा, तुम्ही अगोदर त्या बापाच्या जवळ जा, बापाला उठवा आणि त्या बापाची उशी बघा. रात्रभर त्या उशीमध्ये मुंडकं खुपसून रडत असतो तो बाप असतो. दिवसा कधी त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही. खरं सांगू तुम्हाला, तुमच्या बापाचं प्रेम तुम्हाला पाहायचं असेल तर कधीतरी शेतातून थकून आलेल्या बापाचं फाटलेलं बनेल पहा, त्याची विखुरलेली दाढी पहा, त्याचे मोठे झालेले केस पहा, मळलेलं धोतर पहा, तुमच्या लक्षात येईल तुमचा बाप तुमच्यासाठी किती कष्ट करतोय. सर एका बापाचा डोळा खराब झाला. मुलानं त्या बापाला घेतलं, सांगितलं बाबा काळजी करू नका, तुम्हाला मुंबईला घेऊन जातो. मुंबईला डोळा बरा नाही झाला तर दिल्लीला घेऊन जातो, दिल्लीला बरा नाही झाला तर विदेशात घेऊन जातो, काळजी करू नका. पण चालता चालता त्या पोरानं बापाला प्रश्न विचारला, का हो बाबा, अहो तुमचा एक डोळा खराब झाला तर मी मुंबईला चाललो, मुंबईला नाही झाला तर दिल्लीला जाणार आहे, दिल्लीला नाही झालं तर विदेशात घेऊन जाण्याची तयारी ठेवतो, पण का हो बाबा, माझा डोळा खराब झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? बाप काय म्हणला माहितीये, ए बाळा, एक तर तुझा डोळा कधी खराबच होऊ नये, ए बाळा, एक तर तुझा डोळा कधी काही खराबच होऊ नये, पण बाळा खरं सांगू, जर तुझा डोळा खराब झाला असता ना तर मी मुंबई दिल्ली विदेश पाहिलं नसतं, मी माझा डोळा काढून तुला दिला असता. हे जगाच्या बाजारात फक्त बापच करू शकतो. इथं बसलेल्या प्रत्येक बापाला माझी विनंती, लहानपणी तुमच्या लेकरावर चांगले संस्कार द्या माझ्या दादांना, नाही तर इथून पुढचा प्रवास इतका भयानक आहे, तुमचा धावा तुमची पोरं घालतील का नाही याची पंचायत आहे. लेकरांवर संस्कार चांगले द्यायला शिका. आज या चव्हाण परिवाराकडे भरपूर पैसा असेल, लहानपणापासून 10 बाय 10च्या खोलीपासून या भाऊनं, या बापानं 10 बाय 10च्या खोलीपासून हा संसार उभा केलेला आहे. आज एवढी मोठी पोरं केली, शिक्षण पद्धतीनं सगळी सुंदर, सगळं कुटुंब सुंदर बनवलं, पण आज शेवटी या कुटुंबाला आधार म्हणून बाप राहिला नाही. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, पोरींनो, म्हातारा असू द्या तुमचा बाप, म्हातारा असू द्या तुमचा बाप, नुसता दरवाजात जरी बसलेला असला तरी कोण्या पाप्याची नजर तुमच्या घराकडे जाणार नाही. आणि एकदा का बाप निघून गेला तो लोक वाईट नजरेनं तुमच्या घराकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं सांगू, बापाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं माहिती पोरींनो? सगळ्यात जास्त प्रेम, खरं सांगतो तुम्हाला, बापाचं सगळ्यात जास्त प्रेम हे त्याच्या पोरीवर असतं. मला सुद्धा मुलगी आहे, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. मुलीचं आणि बापाचं जे नातं आहे ना माझ्या दादानो, इतकं पवित्र नातं जगाच्या बाजारात कुठंच पाहायला मिळणार नाही तुम्हाला. पोरींनो, तुमच्या जर बापाचं प्रेम बघायचं असेल तर तुम्ही एक काम करा, एकुलता एक भाऊ असू द्या तुम्हाला, आणि त्या एकुलत्या एक भावाला सोबत घेऊन कपड्याच्या दुकानात जा, तुमच्या बापाला घेऊन बघा तुमच्या बापाकडं. एकुलत्या एक भावाच्या कपड्याची किंमत तुमचा बाप त्या दुकानदाराला 1000 वेळेस विचारल, पण पोरींनो, तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारणार नाही, कारण त्याला माहितीये माझी चिमणी एक दिवस माझं घर सोडून जाणार. पोरींनो, खरं सांगू तुम्हाला, एखाद्या बापाचा एखादा लेकरू वारलं ना, बापाला रडू येतं पण आवडतो तो. त्याच्या जीवनात सगळ्यात जास्त जर बाप कधी रडत असेल ना तर पोरींनो, लग्नामध्ये तुम्हाला वाटं लावताना रडतो. ज्या वेळेस लग्नामध्ये तुम्हाला वाटं लावायचं चालू असतं त्यावेळेस संपूर्ण लोक तुमच्या बाजूला असतात, तुमच्या मागं असतात, पण त्याच लग्नाच्या मंडपच्या एका कोपऱ्यातल्या खांबाला धरून तुमचा बाप जनावरासारखा रडत असतो. काही लोक जाऊन म्हणतात त्याला, तात्या, अरे तात्या, गेल्या वर्षी एकुलता एक पोरगा मेला तुझा, त्या पोराला वाटं लावताना एवढा रडला नाही आणि आता पोरीला वाटं लावताना का रडतो? त्यावेळेस बाप काय म्हणला माहितीये, दादानो, अरे गेल्या वर्षी मी मेलेलं प्रेत वाटं लावत होतो, या वर्षी मी जिवंत प्रेत वाटं लावतोय, रडू नाही तर काय करू?
लहानपणापासून माझी बीपीची, माझी शुगरची गोळी देणारी माझी लक्ष्मी, माझी पोरगी माझ्या घरातून निघून चालली आहे. सकाळी उठल्याबरोबर माझ्या ब्रशला कोलगेट लावणारी माझी पोरगी माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून निघून चाललेला आहे. रडू नाही तर काय करू? आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मालकाच्या गाडीत बसता ना, त्यावेळेस बाप तुमच्या बाजूने उभा राहत नाही तुम्हाला वाटं लावायला. बाप गाडीची जागा बदलतो आणि बाप जावयाच्या बाजूने जातो. आणि काय म्हणतो माहितीये? जावयाला म्हणतो, बापू, जावाय बापू, आजपर्यंत माझ्या पोरीला तळ हातातल्या फुडासारखं सांभाळलेलं आहे मी. काही चुकलं तिला तर माझ्याकडे पाहून माफ करा. पोरींनो, खरं सांगू, तुमचा बाप तुमच्यावर किती प्रेम करतो एकच सांगतो, माझ्या वेळेला विराम देतो. पोरींनो, तुमचा बाप कधीच कोणापुढे स्वाभिमान घाण ठेवत नाही. तुमच्या बापाला विचारल्याशिवाय गावचा कारभार चालत नाही. तुमचा गाव पंढरपूरची वारी करतो, तुमचा बाप पंढरपूरची वारी करतो. तुमच्या बापाच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. पोरींनो, तुमचा बाप कधीच कोणापुढे झुकला नाही. तुमचा बाप कधीच कोणापुढे वाकला नाही. तुमचा बाप कधीच कोणापुढे त्यानं स्वाभिमान घाण ठेवला नाही. पोरींनो, खरं सांगू, कधी कधी तुमच्यासाठी लायकी नसणाऱ्या जावयाच्या पायावर सुद्धा तुमच्या बापाला वाकावं लागतंय. कधी कधी तुमच्यासाठी लायकी नसणाऱ्या दारू पिऊन आलेल्या जावयाच्या पायावर सुद्धा तुमच्या बापाला, इज्जतवान बापाला, त्याची टोपी त्याच्या पायावर घाण ठेवावं लागते. कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. माझी विनंती असेल सगळ्यांना, दादांनो, हात तुटला हातात विचारा लोकांना हाताची किंमत, पाय तुटला लोकांना पायाची किंमत विचारा. अरे, हात तुटला हाताची किंमत विचारा, पाय तुटला पायाची किंमत विचारा. आणि ज्याच्या घरातला बाप निघून गेला त्याला बापाची किंमत विचारा काय असते. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. बापाला कधीच आपण जाणून घेतलं नाही. पोराला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई आमच्या लक्षात राहते, पण ती नोकरी लागण्यासाठी 2-2 लाखाच्या बॅग घेऊन त्या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या उंबरे झिजवणारा बाप आमच्या कधी लक्षात राहत नाही. अरे, नेहमीच लोकांनी विचारलं, कृष्ण कोणाचा? कृष्ण कोणाचा म्हटल्याबरोबर तोंडातून उत्तर येतं लोकांच्या यशोदेचा. पण वसुदेवानं एवढ्या अट्टहासानं रात्रीच्याला त्या जेलमधून यमुना नदी पार करून गोकुळामध्ये त्याला पोहोचवलं. त्या वसुदेवाचं कोणी नाव घेत नाही. प्रभू रामचंद्र कोणाचे? लगेच लक्षात येते कौशल्याचे. पण त्याच्या पाठीमागचा दशरथाचा त्याग कोणाच्या लक्षात कधीच काय येत नाही. चलता चलता आपण म्हणतो छत्रपती कोणाचे, शिवराय कोणाचे, लगेच डोळ्यासमोर शब्द उभा राहतो जिजाऊ मासाहेबांचे. पण का हो, त्याच्या पाठीमागला शहाजी राजांचा संघर्ष आणि त्या निजामांच्या दरबारातली चाकरी आमच्या का लक्षात येत नाही? कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, ज्याच्या ज्याच्या घरामध्ये आई वडील आजपर्यंत जिवंत आहेत त्यांना आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जागड्या, आपल्या आईला आणि आपल्या बापाला मरेपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे. आज या चव्हाण परिवारानं भाऊंची एवढी सुंदर सेवा केली. भाऊंनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत सुंदर जीवन जगले. एखाद्या वेळेस जीवन जगत असताना माणूस शांत असतो पण संत नसतो, संत असतो पण शांत असतो, आणि संत आणि शांतही असला तर श्रीमंत नसतो. परंतु ही भाऊ नावाची व्यक्ती अशी होती, अंतकरणानं श्रीमंत होती, स्वभावानं शांत होती आणि मनानं संत होती, कारण की वारकरी संप्रदायाची सेवा करणारी होती. म्हणून सगळ्याला विनंती आहे, जीवन असं जगलं पाहिजे. काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या, चांगलं असेल ते नक्की घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. सूचना देईपर्यंत कोणीही जागा सोडू नये एवढीच सगळ्याला विनंती. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुम्हारा ज्ञानेश्वर माऊली.